काही गोष्टी असे काय घडतात जा काय आपल्या डोळ्यांनी दिसतं ता नेमका काया ह्याच्या मागे न जाता त्या गोष्टीपासून लांब गेलेलाच बरा असता. कारण अशा गोष्टींच्या मागे गेला तर ता आपल्या खूप महागात देखील पडाक शकता. असंच काहीसो प्रकार एका घरकाम करणाऱ्या माणसासोबत नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अनुभव गावलं होतं. त्यांनी थंय असा काही बघितल्यान जा सगळं ऐकन तुमचे हातपाय थरथर कापल्याशिवाय रावाचे नाही. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशी काही घटना घेऊन इलेलो असय ज्याच्या शेवटी असं काही घडलं जा खूप भयंकर होता. त्यामुळे शेवट अजिबात चुकवू नको. आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बरेचसे जण अजून न सबस्क्राईब करताच गोष्टी ऐकतात, तर तसा करू नको. व्हिडिओक लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर घटनेकडे. नमस्कार, माझं नाव विश्राम. ह्यो सगळो प्रकार मी स्वतः अनुभवलेलो असय. ही गोष्ट थोडी मोठी असा, पण तुमका सविस्तरच सांगतय. तर झालं असं, मी नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये लहानाचं मोठं झालंय. माझ्या घरच्यांची परिस्थिती खूपच हालाकीची होती. लहानपण माझं एकदम कडथर होता. पोटाक चिमटो काढून कसं तरी दिवस ढकलायचो. माझ्या आईची तब्येत वरच्यावर खराबच असायची, त्यामुळे तिका काय काम करूक जमायचं नाही. आणि माझे वडील गावातले छोटं मोठं काम करायचे, जसं की दगड उचल, लाकडा तोड किंवा कोणची तरी झाडं लावून दे, बागेची देखभाली कर, अशी छोटी मोठी कामं ते करायचे. त्यात त्यांका पैसे गावायचे खरे, पण त्यांका दारियेचो नाद होतो, ज्यामुळे अर्धे पैसे ते दारियेकच उडवून घालायचे. ज्यामुळे घरचं राशनसुद्धा कधी महिन्या किला तरी यायचं, नाहीतर मागच्याच महिन्याचं थोडा थोडा जपून कसं तरी दिवस काढूचं लागायचं. मी लहान असताना आईन माका खूप जपल्यान, कसं तरी लहानाचं मोठं केल्यान. पण नंतर ती खूप थकली. माझ्या वडिलांसोबत तिचं खूप भांडण व्हायचं. खरं सांगूचं तर ती माझ्यासाठीच जगत होती. जेव्हा मी जरा जाणतो झालोय, थोडं पैसे कमवायचं शिकलोय, तेव्हा तिका वेळेस बरं वाटलं. पण काय माहिती, नियतीच्या मनात काय तर वेगळाच लिहिलेला होता. अचानक सगळं काही चांगलं चालू असताना माझी आई माका सोडून गेली. तेव्हापासून मी एकटंच पडलं होतं. वडिलांचं जास्त काय माझ्यावर लक्ष नाही. मी छोटी मोठी कामं करून स्वतःचं पोट कसं तरी चालवायचं आहे. असा काहीसा माझं बालपण गेलं. आणि त्यानंतर जसं मी मोठं झालं आहे, तेव्हा माका समजलं की गावात छोटी छोटी कामं करून तसं काय फायदो नाही. म्हणून मग मी शहरी भागात गेलो आहे. तर चांगली कामं गावायची. लहानपणी आई आजारी असल्यामुळे जेवण वगैरे करूक मी शिकलं होतं. आईन माका बऱ्यापैकी सगळा काही शिकवल्या नव्हता, ज्याचं माका पुढे जाऊन खूप फायदा झालो. मी शहरात जाऊन एका घरात कामाक लागलो आहे, तर त्यांना जेवण वगैरे मी करून द्यायचं आहे. थंय माका थोडंफार पैसो गावाक लागलो. पण शहरी भागात स्वतःची जागा नसत, तर भाड्याकत तो सगळं पैसो जाता. या माका वर्षभरात कळान चुकलं. जास्त पैसे स्वतःकडे उरतच नाही होते. सगळा काही तर रवाच्या खर्चाकत निघान जायचा. चांगली नोकरी काय गावतात काय याचं मी शोध घेत होतोय. 1-2 वर्ष मी खूप धडपड केलंय, पण तशी नोकरी काय गावाक नाही, कारण शिक्षण माझं काय झालं नाही होतं. मग माका कळान चुकलं की शहरात शिक्षण नसत तर चांगली नोकरी गावणं शक्यच नाही. आणि मग माका समजलं की शहरात नोकरी करून तसं पण पैसे काय हातात राहत नाही. कमवलेले सगळे राहण्या आणि खाण्याकत निघून जातात. मग तसं पण शहरात काम करून काय फायदो. जसं या माका समजलं तसं मी एक निर्णय घेतलाय आणि शहरातली सगळी कामं सोडून परत गावाकडे येऊन काहीतरी काम करायचं असं म्हणून गावाकडेच काहीतरी काम शोधूक लागलोय. पण गावात तशी कामं काय नाही होती. माझे गावातले काही मित्र होते,
तेंका मी सांगितलंय की खंय काम आसा तर सांगा. तेव्हा म्हाका एका मित्रान एक बोर्ड वाचल्याचं सांगितल्यान. त्र्यंबकेश्वरमध्येच एक बंगलो होतो, ज्या बंगल्याच्या बाहेर एक पाटी लिहिलेली होती की एक गाडी चालवसाठी माणूस होया आणि घर कामासाठी सुद्धा. गावात शक्यतो मुलांका गाडी वगैरे चालवक यायची नाही, कारण त्यांना सवयत नाही होती. पण माका जेव्हा मी शहरात गेलो होतोय तेव्हा थंयच्या एका माणसान गाडी चालवको शिकवल्यान आणि लायसन वगैरे काढून दिल्यान. कारण घर कामाच्या सामानासाठी माका गाडी घेऊन जावचं लागायचं. त्याचो माका हय फायदो होणार होतो. जेव्हा माका कळालं की थंय असो असो माणूस होया आणि तो बंगलो खूप मोठो हा, पैसोसुद्धा चांगलो गावात, म्हणून मग मी कसलोच विचार न करता लगेचच त्या गावाकडे गेलोय आणि तो बंगलो शोधूक लागलोय. बऱ्याच माणसांका विचारून त्या बंगल्याकडे येऊन पोचलोय. बंगल्याच्या बाहेर खरोखरच एक बोर्ड लावलेला होता. माका त्या एवढा वाचूक यायचा नाही, पण मी हिम्मत करून त्या बंगल्याच्या आतमध्ये गेलोय. बाहेर कोणच दिसत नाही होता. बंगलोसुद्धा पूर्ण रिकामी होतं, कोणची जागमाग नाही होती. मी बंगल्याच्या मुख्य द्वाराकडे येऊन पोचलोय. दार बंद होता, तशी मी दाराची कडी वाजवलोय. बाहेर बेलचं बटन होतं, पण माका काय माहिती नाही. बरोच वेळ दाराची कडी वाजवून सुद्धा कोणी दार काय उघडूक नाही. तेवढ्यात माझं लक्ष बाजूच्या बटनाकडे गेलो. तसं मी त्या बटन वाजवलंय आणि त्यानंतर एक आवाज झालो. पुढच्या 1-2 मिनिटातच त्या बंगल्याचा दार उघडला आणि एक बाई संपूर्ण नटानतटान माझ्या समोर उभी राहिली आणि माका मनाक लागली, काय रे, काय काम होता? मी जरासं घाबरलोय, पण माका कामाची गरज असल्यामुळे मी स्वतःक सावरून त्या बाईक म्हणालोय, मालकीनबाई नमस्कार, मी कामाच्या शोधात इलं होतंय. बाहेर तुम्ही बोर्ड लावलेलास ना, म्हणून मी इलं होतंय. तुमच्याकडे काम हा काय? तशा त्या बाईन माका सगळ्यात आधी प्रश्न केल्यान, तुका जेवण वगैरे करू घेता काय? माका तर लहानपणापासून त्या सगळ्याची सवयच होती, म्हणून मी तेंका म्हणालोय, हो मालकीनबाई, माका जेवण हो बनवूक येता आणि गाडी चालवूक येता. तर ऐकन ती खुश झाली, कारण गावात असो माणूस गावणं खूपच कठीण होतं. तशी ती एकदम नरम होऊन माका चांगल्या आवाजान म्हणाली, अरे मग ये ना, वाट कोणची बघतं? आम्ही तुझ्यासारख्याच माणसाच्या शोधात होतो. आजकाल गावात अशी माणसं खंय गावत नाही. तू गाडी चालवूक खंय शिकलं? असं काय काय ती माका विचारूक लागली. तसं मी तिका सांगितलंय की मी शहरात काम करून इलेलं आहे, त्यामुळे माका गाडी वगैरे चालवूक येतं. ह्या सगळं ऐकन ती अजूनच खुश झाली. मग तिने माका काय काय काम करूचं, कसा करूचं या सगळं सांगाक घेतल्यान. माझं गाव त्या बंगल्यापासून बराच लांब होतं, त्यामुळे येणं जाणं करणं खूपच अवघड. पण तो प्रश्नसुद्धा त्या बाईन सोडवल्यान. ती म्हणाली की तुका घराकडे जाऊची काय गरज नाही. ह्या बंगल्यातली एक खोली मी तुका राहासाठी देतोय. तू काही एक घाबरा नको. फक्त माका जा काय व्हया ता फक्त जेवण करून दे आणि सामान वगैरे आणूचं असतलं तर आम्ही तुका सांगितलंय की गाडी आमच्या गॅरेजमध्ये लावलेली असा, ती गाडी घेऊन जा आणि सामान घेऊन ये. एवढाच काहीसं तुझं काम हा आणि बंगल्याची साफसफाई. या सगळं ऐकून मी खूप आनंदी झालोय. आता प्रश्न होतो तो पैशाचो. आता ही बाई माका पैसे देतली किती? तेवढ्यात तिने स्वतःहूनच सांगितल्यान की मी तुका महिन्याक 15,000 रुपये देन. त्यावेळी 15,000 म्हणजे खूप मोठी रक्कम होती. माका 5,000 जरी गावले असते तरी मी आनंदी होतोय. 15,000 ऐकन माझे तर डोळे चुकडे पडले. मी कसलोच विचार न करता मी त्या सगळ्या कामाक होकार दिलोय आणि ती म्हणाली की आजपासूनच तू कामाक सुरुवात कर. त्यानंतर तिने माका खोली दाखवल्यान. माझ्याकडे काय सामान नाही होतं, त्यामुळे ती म्हणाली की कपडे वगैरे जे काय हवे असतील ते माका सांग. माझ्या मिस्टरांचे जुने कपडे आहेत ते मी तुका देतोय. माका समजतच नाही होतं की माझं नशीब इतक्या कसं काय पालटून गेलं. सगळा काही एकदम सोयीनुसारच होत होतं. त्या बाईन आपल्या मिस्टरांचे 2-2 कपड्याचे जोड माका आणून दिल्यान. एकदम नवीनच ते कपडे वाटत होते. असं वाटत नाही की ते जुने असतील. आणि माझी खोलीसुद्धा एकदम मोठी होती. जवळजवळ माझ्या गावच्या घरा एवढी ती अख्खी खोली होती. आणि तो बंगलोसुद्धा खूप मोठं प्रशस्त होतं. बंगल्याच्या पुढे मोठा गार्डन, मागे मोठीच्या मोठी बाग होती. पहिलो दिवस माझं तो सगळं बंगलो फिराकच गेलं.
किती खोली होते काय माहिती, म्हाका कांयच समजनाय. एकदा दोनदा तर मी त्या बंगल्यात हरवले देखील, इतकं तो मोठं बंगलो होतं. पण म्हाका एक गोष्ट मात्र खटकत होती, ती म्हणजे एवढ्या मोठ्या बंगल्यात म्हाका अजून एकच बाई दिसलेली. तिच्यासोबत कोण रावता कांयच म्हाका समजनाय. तिचे मिस्टरसुद्धा म्हाका काही दिसक नाय. पहिल्या दिवशी त्या बाईन म्हाका स्वयंपाक घर दाखवल्यान आणि जेवण करूक सांगितल्यान. पहिलो दिवस माझ्यासाठी खूप अवघड होतो, कारण नवीन ठिकाणी सामान वगैरे पटकन गावत नाय. विचारून विचारून मी सगळ्या सामानाची ओळख करून घेतलंय. खंय काय असा, खंय काय ठेवलेलं असा, या सगळं मी विचारलंय. आणि शेवटी मी असो प्रश्न केलाय की किती माणसांचं जेवण करूचा. तेव्हा ती बाई जरा थांबली आणि विचार करून म्हाका म्हणाली, आम्ही एकूण 3 जण रावतो. माझे मिस्टर विदेशात गेल्यात. ते अधूनमधून येतात आणि माझे सासूबाई आपल्या खोली येतात. त्यांची तब्येत थोडी बरी नसता, त्यामुळे ते कधी बाहेर येत नाही. तू सध्या पुरता तरी आपल्या 2 माणसांचं जेवण कर. तुका आणि माका पुरा तेवढा. सासूबाईंचं वेगळं जेवण तर मी स्वतः करीन. आणि त्यानंतर ती माका म्हणाली की ह्या बंगल्यात एकदम शेवटका एक खोली थंय माझे सासूबाई असत, पण तेंका एक आजार आणि तू त्या खोल्यात चुकानं जाऊ नको. तेंका अनोळखी माणसं दिसलेली अजिबात आवडत नाही, म्हणून त्या खोलीत तू जाऊ नको, अशी माका त्या बाईन सक्त ताकीद दिल्यान. त्यामुळे मी तेंका म्हणालय, हो मालकीनबाई, तुम्ही म्हणशाल तसा. मी म्हटले माका तर काय करूचा, उलट मस्तच काम झाला. 2 माणसांचं जेवण करूचा. प्रश्न होतो तो फक्त साफसफाईचं. एवढं मोठं बंगलो साफ करणं म्हणजे काय साधीसुधी गोष्ट नाही होती. त्या रात्री मी जेवण केलंय आणि त्या जेवण त्या बाईक खूप आवडलं की तुझ्या हाताक चांगली चव असा. आणि त्याच दरम्यान तिने माका एक प्रश्न विचारल्यान. ती म्हणाली की तुका मांसाहारी जेवण करूक येता काय. मांसाहारी जेवण मी याआधी कधी करूकच नाही होतंय, कारण लहानपणी मांसाहार करूचा सोडा खाऊचं सुद्धा कधी संबंध इलो नाही. तेव्हा साधा जेवण खाऊकसुद्धा खूप मारामारी होती. म्हणून मग मी त्या मालकीनबाईंका सांगितलंय की मांसाहार जेवण मी कधी करूक नाही. तशी ती म्हणाली की ठीक तू सुरुवात कर, तुका येतला. तिने माका तेव्हा मांसाहार जेवणसुद्धा करूक सांगितल्यान. माका तेव्हा भीतीच वाटली होती, याआधी न केलेलो पदार्थ कसं करायचं. पण त्या बाईन माका सांगितल्यान की मी तुका थोडंफार सांगेन, तसं कर. तसं मी म्हणालंय ठीक असा. बघता बघता 1-2 दिवस निघान गेले. त्या बाईन माका सांगितल्यान होता की बंगलो एकदम व्यवस्थित रावाक होयो. साफसफाई माका एकदम चांगली दिसाक होई आणि बाहेर झाडांका पाणी बिणी व्यवस्थित घालायचं. त्याप्रमाणे सगळं मी हळूहळू शिकाक लागलं होतं. सकाळी उठल्यापासून नाश्ता, जेवण, साफसफाई, झाडांका पाणी आणि रात्रीचं जेवण या सगळ्यातच निघान जायचं. आणि अधूनमधून सामान आणण्यासाठी बाहेर जाऊचं लागायचं. पण एवढा सगळं करत असताना ती बाई माका फक्त जेवणाच्या टायमिंगात दिसायची. बाकी ती खंय असायची तर तिचं तिकाच माहिती. पण तेव्हा मी काय जास्त विचार करूक नाही, कारण ह्या काम आतापर्यंत केलेल्या कामांपैकी एकदम चांगला होता. जास्त काय त्रास नाही होतो. रावाची चांगली सोय होती. खाण्यापिण्याचा काय खर्च नाही. जा मी करतलंय त्याच माका खाऊक मिळायचं. त्यामुळे माझे आता चांगले दिवस सुरू झाले होते असं म्हणाक काय हरकत नाही. एक दिवशी ती मालकीनबाई इली आणि माका म्हणाली की जा बाजारातून सामान घेऊन ये आणि आज येताना चिकन आण. अखेरीस तो दिवस इलो होतो. माका चांगला आठवतं. तो एक शनिवार होतो. मी गाडी काढलंय आणि त्या मालकीनबाईन जा काय सामान लिहून दिल्या नव्हता त्या सगळं सामान घेऊन इलंय. त्यात चिकनचं सुद्धा समावेश होतो. सामान घेऊन इल्यानंतर तिने माका सांगितल्यान की हा चिकन कसा करूचा आता. बघता बघता मी त्या करूक लागलंय आणि कसा काय माहिती पहिल्याच वेळेक चिकन मी बनवलंय आणि त्या मालकीनबाई खूप आवडला. ती म्हणाली की तू उगाच घाबरतं, तुका सगळं जेवण करूक येतं. ता ऐकन माझ्या थोडं जीवात जिविलं आणि तेव्हापासून मी मांसाहारी जेवणसुद्धा करूक लागलोय. पण त्यानंतर जा काय माझ्या निदर्शनात हळूहळू येऊक लागला ता माझ्यासाठी थोडं विचार करूक भाग पाडणारा होता. ह्या सगळ्याची सुरुवात मांसाहारापासूनच झाली. संपूर्ण आठवड्याभरात
ती बाई म्हाका कधीच मांसाहार जेवण करूक सांगायची नाय, पण जसो शनिवार यायचो तशी ती म्हाका बाजारासून चिकन हाडूंक सांगायची आणि चिकन जेवण करूक सांगायची. म्हाका कळत नाही होतं की फक्त ही शनिवारची चिकन कशाक खाता, आणि त्यासोबत ती 1 किलो चिकन करूक सांगायची, ज्यामुळे रात्री चिकन उरायचं. ता सगळा उरलेला चिकन ती एका टोपात काढून घ्यायची आणि खंयतरी घेऊन जायची. म्हाका काय कळत नाही होतं की काय करतं, आणि मी कधी काय तिका विचारूक नाय. पण एक दिवशी एक प्रकार म्हाका अनुभव गावलो. शनिवारचं दिवस होतं. रात्री जेवण वगैरे आमचं झालं आणि सगळी साफसफाई करून भांडी बिंडी आवरून मी माझ्या खोलीत गेलोय आणि झोपाक लागलोय. दिवसभर काम करून खूप दमाक व्हायचा आणि सकाळी लवकर उठान नाश्तासुद्धा करूचं असायचं. त्यामुळे रात्री 10पर्यंत मी झोपायचंय. तर त्या दिवशीसुद्धा मी झोपासाठी खोलीत गेलोय आणि लगेचच पडल्या पडल्या माझं डोळंसुद्धा लागलं. पण मध्यरात्री म्हाका एका आवाजान जाग येली. तो कुत्रो भुंकण्याचा आवाज होतो आणि तो आवाज एकदम बंगल्यासूनच येत होतो. मी म्हणालो, कुत्रो खैसून इलो, म्हणून मी दार उघडून बाहेर गेलोय. तर तो कुत्र्याचा आवाज चारवल्या बाजून म्हाका येऊक लागलो, जसो की तो बंगल्याच्या अवतीभोवती फिरता. तसं मी पटकन बाहेर गेलोय आणि खंयचो कुत्रो इलो तो बघूक लागलोय. पण बाहेर जाऊन बघतोय तर नुसतोच आवाज येत होतो, कुत्रो काय म्हाका दिसनाय. मी हातात काठी घेऊन बंगल्याच्या चारवल्या बाजून गोल फिरान बघितलंय, पण तो कुत्रो काय म्हाका गावलो नाय. शेवटी मग नाईलाजान म्हाका परत खोलीत जावचा लागला. पण ह्याआधी असो कधीच प्रकार घडाक नाही होतो. म्हाका त्यावेळी असं वाटलं की हो कुत्रो घरातच असा की काय. मग त्यानंतर मी आपलं परत खोलीत येऊन झोपलोय आणि पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी आपलं सहज त्या मालकीन बाईक विचारलंय की बंगल्यात खंयचो कुत्रो वगैरे इलो होतो काय. तशी ती बाई म्हणाली, नाही रे, हे बाहेरचे कुत्रे कधी कधी येतात, तू लक्ष नको देव, असं काहीसं तिने म्हाका सांगितल्यान म्हाका तेव्हा असंच वाटलं की कदाचित बाहेरचंच कुत्रं इलो असत. पण ह्या सगळा अधरून शनिवारच्याच दिवशी व्हायचा या म्हाका नंतर समजाक लागला. कारण बाकी इतर दिवसांमध्ये म्हाका कधीच कुत्र्या बित्र्याच्या भुंकण्याचा आवाज यायचो नाही. दर शनिवारी रात्री तो कुत्रो भुंकायचो आणि या कसा होता ताच म्हाका समजा नाही. पण हळूहळू म्हाका हे सगळे प्रकार थोडे विचित्र वाटाक लागले होते. आणि त्यानंतर जा काय माझ्या निदर्शनात इला ता ऐकन तुम्ही तर शाप चाटच पडशाल. एक दिवशी अशी शनिवारची रात्र होती. कुत्रो भुंकाक लागलो. मी म्हटलंय की मरो खंयचो तरी बाहेरचो असत, पण तो खूपच जोरजोरात भुंकत होतो. त्याच्या आवाजान माझं डोळं चुकाडलो. मी पटकन खोलीच्या खिडकीकडे गेलोय. जसं मी खिडकीसून बाहेर वाकान बघतोय तर म्हाका स्पष्ट मालकीन बाई आपल्या हातात एक टोप घेऊन बंगल्याच्या मागच्या दिशेन जाताना दिसली. आणि ती ज्या दिशेन जायत होती थंयसूनच तो कुत्र्याचा आवाज म्हाका येत होतो. जणू तो कुत्रो तिच्या अवतीभोवतीच फिरता आणि मोठमोठ्यान भुंकता. पण तो कुत्रो काय म्हाका दिसनाय. मी म्हणाले, ह्यो काय प्रकार हा, आणि ही मालकीन बाई एवढ्या रातची मागे खंय चल्ली हा. तेव्हा म्हाका हळूहळू थोडा कळाक लागला की रात्री उरलेला चिकन ही मालकीन बाई ह्या कुत्र्याक देवक जाता. आणि म्हाका लहानपणापासून कुत्रे अजिबात आवडायचे नाय. मी शहरात जेव्हा जेव्हा घरांमध्ये कामं करूक जायचंय तेव्हा मी त्यांना आवर्जून प्रश्न विचारायचंय की घरात कुत्रो तर नाही ना, कारण म्हाका खूप भीती वाटायची. पण नेमकं मी ह्या बाईक तो प्रश्न विचारूक नाय. मी म्हणाले की झाला आता काय माझा खरा नाय. त्यानंतर मी सरळ झोपलोय आणि पुढच्या दिवशी सकाळी मालकीन बाईंका विचारलंय की तुम्ही कुत्रो वगैरे पाळलास काय. पण ती तर म्हणाली नाय. अरे ते बाहेरच्या कुत्र्यांचे आवाज येतात, तू लक्ष देऊ नको. म्हाका कळत नाही होतं की ती माझ्यापासून या सगळं कशाक लपवता. मी तर तिका स्पष्ट मागे जाताना बघितलं होतं आणि तिच्याकडसूनच तो कुत्र्याचा आवाज येत होतो. पण तेव्हा माझा असा झाला की जोपर्यंत घरात कुत्रो नाही तोपर्यंत घाबरायची काय गरज नाही. ती बाहेर रात्री कोणाक काय खाऊक देतं म्हाका काय करूचा. तिका आपली आवड असत आणि बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्या कुत्र्यांका ती चिकन घालत असत. असो काहीसो विचार करून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. आणि त्यानंतर असे बरेच काही दिवस निघान गेले.
ती दर शनिवारी म्हाका चिकन करूंक सांगायची. पण ह्या सगळा चालू असताना अचानक एक असो काहीसो दिवस येलो जेचो मी विचारच करूंक नाही होतोय. आणि तो दिवससुद्धा शनिवारचोच होतो. शनिवारी सकाळी त्या बाईन म्हाका एक लिस्ट दिल्यान. तिने सांगल्यान ह्या सामान बाजारासून घेऊन येवचं असा. म्हाका तर काय जास्त वाचूक यायचं नाही, त्यामुळे ती जेव्हा सामान द्यायची तेव्हा ती म्हाका सांगायची सुद्धा असं असं सामान असा. जेव्हा ती सामान वाचून सांगत होती तेव्हा तिने चिकन आणूक सांगितल्यान दरवेळेक ती 1 किलो चिकन आणूक सांगायची. पण ह्या वेळेक मात्र तिने 25 किलो चिकन घेऊन येऊक सांगितल्यान होतं. 25 किलो चिकन ऐकन मी तर हादारलंय. म्हाका वाटलं की खंयचे तरी पाहुणे वगैरे येवचे असतील, म्हणून मी तिका विचारलंय, हो मालकीनबाई, आज काय कार्यक्रम वगैरे हा काय? 25 किलो चिकन? तशी ती म्हणाली, अरे होय रे, आज आमच्याकडे मोठो कार्यक्रम हा. तू सगळं सामान लवकर लवकर घेऊन ये. तसं मी पटकन गाडी काढलंय आणि तिने सांगितलेलं सगळं सामान बाजारातून घेऊन इलंय. 25 किलो चिकन तिने 2 मोठ्या पिशव्यांमध्ये बांधून दिल्या नव्हतं. 12.5 किलोचे 2 पिशवे होते. ते कसे बसे मी घराकडे आणलंय. पण प्रश्न आता असं होतो की एवढा किलो चिकन मी एकटो कसं काय करतलंय. माका तर एवढा जेवण करूची सवयच नाही होती. तसं मी त्या मालकीनबाईंका म्हणालंय, हो मालकीनबाई, एवढा चिकन माका करूक येवचं नाही, कसं काय मी करतलंय, माका तर सवयच नाही हा. तशी ती माका जा काय बोलली तर ऐकन माका जरा धक्कोच बसलो. ती म्हणाली की तू काय घाबरा नको, आजचं जेवण मी स्वतः करणार आहे. तू काय संपूर्ण दिवस आरामा, तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर, काही एक भिया नको. फक्त एकच माझी अट हा, आजच्या दिवशी तू चुकानसुद्धा खोलीच्या बाहेर येऊ नको. त्या बाईचं आता बोलणं मी ऐकतच राहिलोय. ह्या आता काय नवीन हा ताच माका समजत नाही होतं. मी विचार करणारच होतोय की त्या बाईक विचारतोय की ह्यो नेमको काय प्रकार हा, मी कशा आतमध्ये थांबा. तेवढ्यात ती बाई म्हणाली, आज काही नातेवाईक आमच्या घराकडे येणार आहेत आणि त्यांकासुद्धा अनोळखी माणसाक बघितलेलं अजिबात आवडत नाही. त्यामुळे आज दिवसभर तू खोलीच्या बाहेर येऊ नको आणि कोणाच्या नजरेस पडा नको. त्या बाईन माका सक्त ताकीद दिल्या नव्हती. एकंदरीत त्या कुटुंब माका जरा विचित्रच वाटा होता. त्या बाईचं आता सगळा वागणं विचार करण्याचा पलीकडचा होता. पण तेव्हा माझ्याकडे काय अजून पर्याय नाही. त्यामुळे मी त्यांका म्हणालोय, ठीक आहे, मी माझ्या खोलीतच राहतोय. असं म्हणान मी सगळं सामान ते नीट ठेवलंय आणि मी माझ्या खोलीत जाऊन बसलोय. माका माहिती नाही होतं की कोण येणार हा आणि काय नेमकं यांचा कार्यक्रम हा. पण मोठ्या लोकांचं काय सांगाक येत नाही, म्हणून मग मी म्हणाले, ठीक आहे, आपल्या का दिवसभर ह्या खोलीतच राहायचं. आणि त्याप्रमाणे मी मस्तपैकी झोपान दिलंय. दिवसभर मी माझ्या खोलीतच होतोय. दुपारी त्या बाईन माका जेवण आणून दिल्यान, पण त्या शाकाहारी जेवण होतं, चिकन वगैरे काय नाही. माका वाटलं की चिकन असत, पण ती बाई म्हणाली की संध्याकाळी कार्यक्रम हा, त्यामुळे मी संध्याकाळी जेवण करतलंय. मी म्हणाले, ठीक आहे. बघता बघता संध्याकाळ होऊक लागली. माका वाटलं की 25 किलो चिकन म्हणजे साधारण 20-30 माणसं तरी असतली. मी आपलं वाट बघत होतोय की कोणचं ना कोणचा आवाज तरी येतलोच, कारण एवढी माणसं इली तर त्यांच्या बोलण्या बिलण्याचा आवाज येणारच होतं. पण बघता बघता रात्रीचे 7, 8, 9 वाजत इले, पण असं खयचोच आवाज माझ्या कानी काय पडलो नाही. आणि संध्याकाळचं जेवणसुद्धा त्या बाईन काय माका हाणून देऊक नाही. पण तिने माका सांगितल्या नव्हता की मुळीच खोलीच्या बाहेर पडायचं नाही. त्यामुळे नाईलाजान मी खोलीतच बसान राहिलोय. बाहेर काय चाललं ताच माका समजत नाही होतं. माका वाटलं की कदाचित ही बाई कार्यक्रमाच्या नादात माका विसरली वाटतं. सगळी माणसं गच्चीवर वगैरे असतील, त्यामुळे माका आवाज येत नसत. असंच काहीसं माझ्या मनात तेव्हा विचार चालू होतं. पण एवढी माणसं इली तर थोडी तरी लगबग घरात असता आणि थोडंफार आवाज तर येऊ कोयो, पण तसा कायच घडत नाही होतं. मी आपलं शांतपणे खोलीतच बसान होतोय. बघता बघता रात्रीचे 10 वाजून गेले. माका कळान चुकलं की बाई काय आज माका जेवण देवची नाही, आज रात्रीचं जेवण नाही वाटतं. असंच विचार करत मी झोपाची तयारी करत होतोय. आणि तेवढ्यात माझ्या कानार एक आवाज पडलो. कुत्रं मोठमोठ्यान भुंकाक लागलो. एकतर माका जेवण गावलं नाही होतं. दिवसभर खोलीत बसन
खूप वैताग गेलो होतं आणि त्यात ह्यो कुत्रो आज इतकं मोठ्यान भुंकत होतं की असा वाटाक लागला की जाऊन त्याच्यावर धोंडोत लावतंय आणि पळवून देतंय. पण खोलीच्या बाहेर पडणार कसा म्हणून मी तसंच बसान रावलंय. आणि तेवढ्यात माका बंगल्याच्या मागसून आवाज येऊक लागलो. तो कुत्रो खूपच जवळ इलो होतं म्हणून मी पटकन उठान खिडकीकडे गेलोय. जसो खिडकीकडे जातोय तशी माका मालकीनबाई बंगल्याच्या मागे जाताना दिसली. ह्या वेळेक तिच्या हातात मी जे सकाळी 12.5 किलो चिकनचे पिशी आणलं होतं त्यातली एक पिशी तिच्या हातात होती आणि तिथं जशाक तसा चिकन त्या पिशेतला उचलून घेऊन मागे जात होती. ता दृश्य बघून माझ्या तर पायाखालचीच जमीनच सरकली. ह्यो काय प्रकार? म्हणजे मी सकाळी जर चिकन आणलंय तर जशाक तसा अजून तसाचा आणि ही बाई कच्चा चिकन घेऊन खंय चालली हा आणि एवढ्या रात्री? माका तो काय प्रकार समजलो नाही. मी खूप घाबरलोय. पण ह्या वेळेक मात्र माका काय त्या खोलीत राहावला नाही. ह्या आधी बऱ्याचदा शनिवारचं त्या बाईक टोपासून चिकन घेऊन जाताना मी बघितलं होतं. पण साधा चिकन वेगळा आणि 12-12.5 किलो चिकन कच्चा घेऊन जाणं वेगळा. ते आम्ही कसलोच विचार न करता दार उघडून बाहेर पडलोय. खरं तर त्या बाईन माका सक्त ताकीद दिल्या नव्हती की पुढच्या दिवशी सकाळ झाल्याशिवाय ह्या खोलीच्या बाहेर पडायचं नाही. पण तो सगळं प्रकार बघून माका काय राहावलात नाही. मी खोलीचं दार उघडून त्या बाईच्या नकळत तिच्या मागसून चलाक लागलोय. मी आमच्या दोघांमधलं अंतर खूप जास्त ठेवलेलं आहे जेणेकरून त्या बाईचं अजिबात लक्ष माझ्यावर पडता नये. ती खूप बाई लांब होती. बघता बघता ती बाई बंगल्याच्या मागच्या भागे शिरली आणि एकदम मागच्या टोकापर्यंत चलत गेली. थई एक छोटीशी विहीर होती. विहिरीत पाणी बिनी होता. त्याच पाण्याचा वापर करून मी झाडांका पाणी घालायचं. पण ही एवढ्या रातची हातात चिकन घेऊन थई कशाक चालली हा? आणि जेव्हा ती चलत होती तेव्हा तिच्या आजूबाजूसून एका कुत्र्याचं मोठमोठ्यान भुंकण्याचा आवाज अगदी तसंच येत होतं. आणि तेव्हासुद्धा माका जाणीव होऊक लागली की एक कुत्रो तिच्या अवतीभोवती भुंकता पण माका तो दिसत नाही. ह्यो नेमको काय प्रकार तर अजूनपर्यंत माका समजत नाही होता. पण ह्या वेळेक मात्र माका सगळा बघूचा होता की बाई थंय जाऊन काय करता. बघता बघता ती बाई त्या विहिरीच्या बाजू गेली आणि तिने आपल्या हातातली ती 12.5 किलो चिकनची पिशी रपारप खाली वतल्यान. आणि जशी ती चिकन खाली वत्ता तसं अचानक खैसून तो काळो कुत्रो इलो. ताच माका समजलं नाही आणि त्याने त्या चिकन खाऊ घेतल्यान. बघता बघता अवघ्या 1-2 मिनिटातच त्यांनी तर संपूर्ण 12-12.5 किलो चिकन उडवून टाकल्यान आणि परत तो भुंकाक लागलो. ता बघून ती बाई काय काय त्याच्याशी बोलाक लागली. मी लांब असल्यामुळे ती काय बोलता ता काय माका ऐकाक येऊक नाही. बराच वेळ ती काय काय बोलली आणि परत बंगल्याच्या दिशेने येऊक लागली. तसं मी लगेच लपलोय. बघता बघता ती बाई मागसून चलत परत बंगल्यात गेली. तो कुत्रो अजूनही त्या ठिकाणी उभं होतं आणि काही वेळान ती बाई परत मागे येऊक लागली. मी जेव्हा तिच्याकडे बघितलंय तेव्हा तिच्या हातात अजून एक चिकनची पिशी होती. दुसरी 12.5 किलो चिकनची पिशी. तिने तर चिकन आणल्यान आणि परत त्या बावडीच्या बाजूक वतल्यान. तसं तो कुत्रो त्या चिकनवर तुटान पडलो आणि अवघ्या 1-2 मिनिटातच त्या सगळा तिने खाऊन टाकल्यान. ता सगळा भयंकर दृश्य बघून माझ्या अंगावर काठो चिलो. एक कुत्रो 25 किलो चिकन कसा काय खाऊक शकता? असं होणं तर शक्यच नाही. मी तेव्हा समजलंय की हा काहीतरी भयंकर हा आणि ही बाई माझ्यापासून खूप काय काय लपवता आणि ही साधीसुधी बाई दिसत नाही. त्यानंतर ती बाई तसून सरळ आपल्या बंगल्याकडे निघान गेली आणि मी सुद्धा कसोबसो लपत लपत माझ्या खोलीत इलोय. पण त्या दिवशी संपूर्ण रात्रभर डोळ्यात डोळो काय लागलो नाही. ता सगळा दृश्य दिसत होता आणि विचार करून करून डोक्या फुटाची पाळी इली होती. घेऊन नेमको काय प्रकार हा? ही बाई रोज शनिवारची तिका थोडा थोडा चिकन देता आणि आज अचानक 25 किलो चिकन तिने कसं काय दिल्यान? आणि तो कुत्रो हा कोण? साधं सुधं कुत्रो एवढा तर काय खाऊकच शकत नाही. माका कळतच नाही होता. पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली
तेव्हा अचानक माझ्या खोलीचं दार वाजलं. मी घाबरत दार उघडलंय. तीच बाई हातात नाश्ता घेऊन उभी होती. माका म्हणाली, विश्राम, माका माफ कर. काल जरा खूप माणसं इली होती. त्या सगळ्या गोंधळात मी तुका जेवण देवकच विसरलोय. मी नाश्ता केलंय तर खाऊन घे. मी त्या बाईक बघून इतकं घाबरलं होतं की माका काय बोलायचा तास सुधारला नाही. आणि त्या बाईन माझ्या चेहऱ्यावरची ती भीती लगेचच पकडल्यान. तशी ती माका म्हणाली, काय झालं, असं भूत बघल्यासारखं माझ्याकडे काय बघतं. पण त्यावर सुद्धा माका बोलायची काही हिंमत झाली नाही. तशी ती बाई म्हणाली की काल रात्री तू काय बघितलं काय. तशी माझ्या चेहऱ्यावरची भीती अजूनच वाढली. तेव्हा तिका कळान चुकलं की मी असा काहीसा बघितलंय जा माका बघूक नको होता. तिने जा नाश्ता आणला नव्हता तर तिने बाजूक ठेवल्यान आणि माका म्हणाली, ह्या बघ, काही गोष्टी असे असतात जे नाही कळाले किंवा त्या गोष्टींच्या खोलात नाही गेलेलाच बरा असता. तू या सगळ्यापासून लांब राह. तुका खूप प्रश्न पडले असतील की हा सगळा काय चालला, तो कोण हा आणि मी हा सगळा कशा करतोय. आणि त्यावेळी त्या बाईन माका तिच्या जीवनातली एक अशी गोष्ट सांगितल्यान जी ऐकून माझे कान पूर्णपणे सुन्नच पडले. जा मी अजूनपर्यंत कधीच विसराक शकले नाही अशी गोष्ट तिने त्यावेळी माका सांगितल्यान. माझा बालपण खूप चांगला गेला. चांगलं शिक्षण करून मी एका शहरात नोकरीकसुद्धा लागलं होतं आणि थयच एका माणसाशी माझी ओळख झाली. तो माणूस म्हणजे माझे मिस्टर, जे आता विदेशात असतात. आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर ते माका ह्या बंगल्यात घेऊन इले. बंगलो खूप मोठं प्रशस्त होतं. ते माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे. घरात त्यांचे आईवडील म्हणजेच माझे सासू सासरे होते. सगळं काही एकदम आनंदमय कुटुंब आमचं तेव्हाच्या काळी होतं. पण काय माहिती अचानक कोणची नजर लागली आणि सगळं उद्ध्वस्त होऊन गेलं. ह्या सगळ्याची सुरुवात झाली एका कुत्र्याच्या पिल्लापासून. एक दिवशी माझे मिस्टर गाडी घेऊन बाहेर गेले होते आणि तेवढ्यात अचानक वाटेत त्यांच्या रस्त्याच्या आडवा त्या लहान कुत्र्याचा पिल्लू इला. रात्रीची वेळ असल्यामुळे त्या काळ्या रंगाचा पिल्लू पटकन त्यांका दिसला नाही आणि त्या कुत्र्याचं पाय गाडीच्या चाकाखाली इलो, ज्यामुळे थोडीफार त्याका दुखापत झाली होती. पण ता सगळा बघून मिस्टरांका खूप वाईट वाटलं. त्या कुत्र्याच्या पिल्लावर दया आली म्हणून त्याने त्या पिल्लाक आपल्यासोबत ह्या बंगल्यात आणल्याने आमचा तेव्हा सगळा खूप चांगला चालला होता. पैसा अडक्याची कायच कमतरता नाही होती. कुत्र्याचा पिल्लूसुद्धा खूप गोजीरवाना आणि बघता क्षणी कोणाको आवडात असा होता. आम्ही त्या पिल्लाक घरातच ठेवलं. त्याका औषध पाणी करून थोडा बरा केलं. पण काय माहिती कशाक जेव्हापासून त्या कुत्र्याचा पिल्लू आमच्या घरात इला तेव्हापासून घरातलं वातावरणच बदललं. आनंदी हसरा खेळता आमचं कुटुंब अचानक एका दुःखाच्या लाटेतच कोसळलं. आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली माझ्या सासऱ्यापासून. अचानक त्यांका हृदयविकाराचा झटको इलो आणि जोपर्यंत आम्ही त्यांका हॉस्पिटलमध्ये नेतो त्याच आधी त्यांनी दम तोडल्याने. तो सगळं प्रकार इतकं धक्कादायक होतं की त्या धक्क्यातून बाहेर पडणं खूप कठीण होतं. आणि जोपर्यंत आम्ही त्या सगळ्यातून बाहेर पडतो त्याच आधी अजून एक भयंकर प्रकार घडलं. माझे सासूबाई पायरीवरसून उतरताना पाय घसरान पडले आणि त्यांच्या जबरदस्त डोक्यात मार लागलो. आम्ही त्यांकासुद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पण जाऊपर्यंत रक्त खूप व्हावला होतं आणि जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोचतो त्याच आधी सासूबाईंनी सुद्धा दम तोडल्याने ते सुद्धा आमका सोडून गेले. आणि हे सगळे प्रकार एकदम अचानकच घडले. आणि ह्या सगळ्याची सुरुवात त्या घरात आणलेल्या काळ्या कुत्र्यापासून झाली होती. पण आमका मात्र ह्याबाबत कायच माहिती नाही. आणि असं कोण आधी विचार करीत की कुत्र्यामुळे असं काय घडत असत. पण बघता बघता ह्या दुसरा संकट आमच्यावर इला होता. सगळा होत्याचा नव्हता होऊन बसला. माझे सासू सासरे खूप चांगले होते. माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांनी माका आईवडिलांसारखीच माया दिल्याने होती. पण अचानकच ते माका सोडून गेल्यामुळे
म्हाका देखील खूप वाईट वाटत होतं. मी आणि माझे मिस्टर दोघवले एकटे पडलो होतो. ह्यो बंगलो आमकां खावक केलो होतो. पण एवढा सगळा होऊन सुद्धा ह्या सगळा थांबाक नाय. माझ्या मिस्टरांची तब्येतसुद्धा मधीच वर खाली व्हायची. म्हणून त्यांनी आपल्या मित्रांकडे ह्याबाबत चौकशी केल्याने तेव्हा त्यांका असं काहीसा कळालं जा खूप म्हणजे खूप भयंकर होता. पण त्याबाबत त्यांनी म्हाका अजिबात काय सांगाक नाय. ते परस्पर विदेशात निघान गेले आणि ते म्हाका म्हणाले की म्हाका एक काम गावलं. म्हाका कळत नाही होतं की त्यांका अचानक झाला काय. पण चांगलं काम गावलं म्हणून कदाचित गेले असतील असं काहीसं विचार करून मी ह्या बंगल्यातच थांबलोय. पण ज्या दिवसापासून माझे मिस्टर देश सोडून विदेशात राहायला गेले होते त्याच दिवशी ताजा पिल्लू आमका गावलेला ताव खैता निघान गेला ता परत म्हाका कधीच दिसाक नाय. सासू सासरे गेल्यापासून माझो त्या पिल्लावर खूप जीव जडलो होतो. कारण त्याच्या व्यतिरिक्त माझ्यासोबत त्या बंगल्यात कोणत नाही होता. मी तेका जीवापेक्षा खूप जपलंय, तेका लळो लावलंय. पण एवढा सगळा करून सुद्धा ता खंय नाहीसा झाला ताच म्हाका समजाक नाय. मी जीवाच्या आकांतान आजूबाजूक सगळीकडे तेका शोधलंय पण ता काय म्हाका शेवटपर्यंत गावला नाय. मिस्टरांचो फोन इलो. त्यांनी म्हाका विचारल्याने की काय झालं, सगळा नीट चल्ला ना. तेव्हा मी तेंका म्हणालय की आपल्याकडे ता पिल्लू होता ता खंय गेला आणि ता आता सापडतो नाया. त्यावर मिस्टर म्हणाले की जाऊन दे तेका आता शोधू नको. पण माझो मात्र जीव त्या कुत्र्यातच अडकलो होतो. म्हाका कायो करून तेका शोधूचा होता. पण तो कुत्रो साधो नाया ह्याची म्हाका तेव्हा अजिबात कल्पना नाही होती. पण मिस्टरांका मात्र त्या सगळ्याची कल्पना लागलेली आणि म्हणूनच ते विदेशात निघान गेले होते जेणेकरून सगळा काही या थांबात. कारण तो कुत्रो साधं सुद्धा नाही होतं. त्याच्यावर कोणी असा काहीसा करून सोडल्या नव्हता जा इतक्या भयंकर होता की ह्या सगळ्यासून बाहेर पडायचा एकच पर्याय होतो तो म्हणजे ही जागा सोडून काहीतरी लांब निघान जायचा. आणि ह्या सगळा माझ्या मिस्टरांच्या मागसून इला होता. ज्यामुळे जोपर्यंत ते हसून जायत नाही तोपर्यंत ही गोष्ट थांबणारी नाही होती. म्हणून त्यांनी तातडीन जेव्हा त्यांका ह्या समजलं तेव्हा ते ह्या सगळा सोडून निघान गेले. आणि जसे हे जातात तसं तो कुत्रो हसून निघान गेलो होतं. पण मी मात्र ह्या अडकान बसलेलोय. म्हाका काय करूचं समजत नाही होतं. एकट्याक ह्यो संपूर्ण बंगलो खाऊ केलो होतो आणि रवान रवान म्हाका त्याच कुत्र्याची आठवण येत होती. मी जीवाच्या आकांतान तेका अजूनव शोधत होतोय. कधीतरी तो येत अशी म्हाका आशा होती. आणि त्या दरम्यान म्हाका माझे मिस्टर म्हणाले की तू काही दिवसांसाठी सासरी निघान जा, त्या बंगल्यात थांबा नको. पण म्हाका तर अजिबात पटाक नाय. म्हाका त्या बंगल्यातच राहायचं होतं आणि त्या कुत्र्याक शोधून काढूचा होता. पण बरेच दिवस झाले तो कुत्रो काय म्हाका गावलो नाय. अचानक 3-1 महिन्यांनी माझ्या कानार एक आवाज पडलो. तो आवाज कुत्र्याच्या भुंकण्याचा होतो. जसं तो आवाज कानी पडता तसं मी लगेच उठलोय आणि पळत पळत त्या आवाजाच्या दिशेने जाऊक लागलोय. तो आवाज बंगल्याच्या मागसून येत होतो. म्हाका तेव्हा काय घडतं, मी खंय जातोय काय समजत नाही होतं. म्हाका फक्त कुत्र्याचा था पिल्लू बघूचा होता. मी पळत पळत मागे गेलोय आणि मागे एक विहीर. त्या विहिरीच्या बाजूकच काळ्या रंगाचं कुत्रं दिसाक लागलो आणि तो दुसरं तिसरं कोण नसान ताच तर पिल्लू होता जा 3 महिन्यांनी मोठा होऊन परत इलेला. जेव्हा मी तेका बघितलंय तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी चिला. मी लगेचच तेका पकडलंय आणि बंगल्यात घेऊन येऊक लागलोय. पण तो कुत्रो माझ्या जवळ देखील येत नाही होतं ना माझ्यासोबत बंगल्यात येऊक बघे. ज्यामुळे मी तेका थंयच खाऊक देऊक लागलोय. पण तो इतर दिवसात कधीच काय खायचो नाही. पण शनिवारी मात्र तेका चिकन दिला तरच तो खायचो. ह्यो आता काय प्रकार होतो तो म्हाका तेव्हा समजलो नाही. पण तो शनिवारचं चिकन खाता म्हणून तेका आवर्जून मी शनिवारचं चिकन करून द्यायचंय आणि तो रोज रात्री थंय चिकन खाऊक यायचो. पण कधी तो माझ्यासोबत येऊक नाही. पण जेव्हा मी ह्यो सगळो प्रकार माझ्या मिस्टरांका सांगितलंय तेव्हा तर तेंका जबरदस्त धक्कोच बसलो. कारण तेंका ह्या सगळ्याची अजिबात कल्पना नाही होती. जसा तेंका कळाला की तो कुत्रो परत इलो तेव्हा ते म्हाका म्हणाले की कायव कर
आणि तो बंगलो ताबडतोब सोडून दे आणि त्या कुत्र्याच्या जवळपास सुद्धा जाऊ नको. तो कुत्रो साधं सुद्धा नाया, ती खूप भयंकर वाईट शक्ती असा जी तुका जगाक नाही देवची. तिच्यामुळेच माझे आई वडील माका सोडून गेले. तू त्या कुत्र्याच्या अजिबात जवळ जाऊ नको. असं खूप काय काय माझ्या मिस्टरांनी माका समजवल्याने, सावध देखील केल्याने. पण खूप उशीर झालो होतो. माका त्या कुत्र्याचं खूप लढो लागलेलो. त्याच्या व्यतिरिक्त माका कोणच नाही होता. मी मिस्टरांका खूपदा सांगितलंय की तो आता तसं नाही रावलो, तुम्ही परत येवा. पण मिस्टरांका माहिती होतं की ती शक्ती तेंका सोडूची नाही. ह्या भीतीन ते परत कधीच हय येऊक नाही ना ते परत कधी येऊचो विचार करणार होते. माझ्यासाठी तो कुत्रोच आता एक साथीदार रावलो होतो. तेव्हापासून मी आणि तो कुत्रो आम्ही दोघेच जण ह्या बंगल्यात राहतो. पण त्या कुत्र्याची भूक खूप वाढतच चालली असा. तो दर शनिवारी चिकन तर खाता, पण अमावस्येच्या नंतरच्या शनिवारच्या दिवशी तेका खूप चिकन लागतं आणि त्याची भूक आता वाढतच चालली हा. माका माहिती हा की त्या जाकाया त्या खूप वाईट हा, पण त्याने अजूनपर्यंत माका कधी त्रास देऊक नाही आणि माका आता त्या सगळ्याची सवय झाली. त्यामुळे मी आता त्याच्यासोबत राहतोय आणि त्याका न चुकता शनिवारचं खाऊक देतोय. पण ही गोष्ट मी कधीच कोणाक सांगाक नाही. माझ्या मिस्टरांनी सुद्धा माका आता फोन करूचं बंद केल्याने, माहेरच्यांनी सुद्धा माका खूप समजावचा प्रयत्न केल्याने, पण ह्या बंगल्यासून बाहेर पडायची माझी काही इच्छाच होणार नाही. आणि मी जर ऐसून निघान गेलोय तर तो कुत्रो माका सोडूचो नाही याची माका चांगली खात्री असा. म्हणून मी हो बंगलो आणि हो गाव सोडून कधी जायत नाही. त्या बाईची ही सगळी भयंकर गोष्ट ऐकून माझ्या हातापायार संपूर्ण काटो इलो. माझे शब्दच संपान गेले. इतकी ती भयंकर गोष्ट होती. असा काहीसा हय घडला असात ह्याचं मी पुऱ्या जन्मात कधी विचार करू शकत नाही. ह्या काय होता, कसं सगळा घडत गेला, त्या सगळा विचार करण्याच्या पलीकडचा होता. पण जेव्हा माका ह्या कळान चुकला तेव्हा मी इतको घाबरलोय की मी त्या बाईक सरळ हात जोडून सांगितलंय की ह्या बघा मालकीनबाई, तुमचा जाका ह्या तर तुमच्यापर्यंत ठीक हा, पण माका ह्या सगळ्यात अजिबात अडकाचा नाही. माका माफ करा. माका ह्या काम अजून करूक जमाचं नाही. मी तुमका वचन देतोय की ह्या बाबत मी कधीच कोणाक सांगायचंय नाही. तुमचं ह्या गुपित मी कायमचं गुपितच ठेवीन. अशी मी सरळ हात जोडून त्यांका विनवणी केलंय. त्यानंतर त्या बाईन माका अजिबात अडवक नाही. ती म्हणाली की ठीक हा, मी जसं अडकलंय तसं माका तुका अडकवचं नाही. तू निघान जा. त्या दिवसापासून मी त्या काम सोडलंय आणि तो बंगलो देखील सोडून दिलंय. त्यानंतर त्या बाईचा काय झाला, ती सध्या काय करता, जिवंत हा की नाही ह्या मी कधी बघूक गेलंय नाही. त्या बंगल्याच्या दिशेन मी नजरसुद्धा फिरकवलंय नाही हो कधी प्रकार गावच्या लोकांका सांगितलंय. पण मी माझ्या जीवनात घेतलेलो ह्यो सगळ्यात भयंकर अनुभव होतो जो मी अजूनपर्यंत विसराक शकलंय नाही. ती बाई कशी काय ह्या सगळ्याच्या सामोरी गेली ता माका कळालात नाही. पण कदाचित त्या बाईची मानसिक स्थिती ही चांगली नाही होती, कारण अशीच माणसं असा काहीसा कृत्य करू शकतात, कारण तिका बाकी कशाचाच घेणं देणं नाही होता. कदाचित त्या आत्म्याचं सुद्धा तिच्यावर तो प्रभाव पडलेलो असू शकतं. पण तो बंगलो सोडल्यापासून, त्या काम सोडल्यापासून मी बरेच दिवस घाबरान होतोय. माका त्या सगळ्याचा त्रास तर पुढे होतो नाही ना, पण देवाच्या कृपेन माका तसा काय अनुभव गावला नाही. कधी माका पुढे त्रास झालो नाही. जा काय होता ता त्या कुटुंबासोबतच होता. माका त्यांनी कधीच काय त्रास देऊक नाही. पण मी तो अनुभव मात्र त्या बंगल्यावर काम करताना घेतलं होतं. असे काही गोष्टी असतात ज्या गोष्टींवर विश्वास ठेवणं कधी कधी कठीण होऊन बसतं. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या खोलात कधी कधी न जाता त्याच्यापासून लांब गेलेला कधी पण चांगला असतं. आणि त्या दिवशी मी ताच केलंय. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं आपलं आजचं ह्यो भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा.
आणि म्हाका खात्री हा तुमकां ही गोष्ट आवडली आसतच. त्यामुळे लाईक करूंक नशाल तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा. आणि जेंका जेंका अशी भुताची गोष्टी ऐकाक आवडतात तेंकां ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा, जेणेकरून ते अशी गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूंक नशाल तर सगळ्यात आधी हा चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.